अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले। सध्या माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीला काही वेळापूर्वी गेले। जी नाराजी त्यांच्या संदर्भातली समोर आलेली आहे, राजीनाम्याची त्यांच्या मागणी होतीये, त्या संदर्भातली ही भेट आहे आणि या भेटीत अजित पवार यांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली आहे। तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते असं अजित पवार कोकाटेंना म्हणाले। बोलताना भान ठेवायला हवं असं देखील अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना सुनावले। माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य सातत्याने समोर येणं, त्यानंतर थेट सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर येणं, या सगळ्यावरून प्रचंड टीकेची जोड त्यांच्यावर उठली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी अगदी लावून धरली। आणि अशात आता अजित पवारांच्या भेटीसाठी अगदी काही वेळापूर्वी माणिकराव कोकाटे इथं आले, छगन भुजबळ त्यानंतर तिथं आले आणि आता अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना या सगळ्या संदर्भात काही कडक शब्दात बोल सुनावलेले आहेत असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडलेले आहेत। सुशांत, आताची जी नवीन माहिती समजते त्यानुसार अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले तसं समजतंय। सरकारची बदनामी तुमच्यामुळे होते असं थेट अजितदादा म्हणाले तसं कळतंय। रिद्धी, अगदी खरं आहे। माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या याच खरं तर दालनात गेलेले आहेत आणि अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये अँटी चेंबरमध्ये खऱ्या अर्थाने चर्चा सुरू आहे। आणि जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर प्रचंड नाराज होते आणि आज देखील त्यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांची ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत ती वक्तव्य बघता कुठेतरी महायुती सरकार जे आहे ते बदनाम होत असल्याची भावना अजित पवारांची आहे आणि याचमुळे अजित पवार यांनी त्यांना खडेबोल सुनावलेले आहेत। अजित पवार म्हणाले त्यांना की अशा पद्धतीची विधानं एका मंत्र्याकडून अपेक्षित नाहीत, त्यामुळे अर्थात अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराज झालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यायला अजित पवार लावणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचं वर्तन सभागृहातलं असेल, सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला, त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। हे झालं असताना माणिकराव कोकाटे यांचं एक वक्तव्य की शेतकरी भिकारी नाहीये तर सरकार भिकारी आहे, या वक्तव्यावरून प्रचंड संताप जो आहे तो सर्वसामान्य लोकांकडून व्यक्त केला जात होता। त्यात विरोधकांनी काल आपण बघितलं असेल तर विरोधक काल राज्यपालांना भेटले, त्यांनी पत्र दिलं आणि महायुती सरकारमधील जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांची यादी त्यांनी राज्यपालांकडे दिली। त्यात माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर होतं। अशात जर माणिकराव कोकाटे अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर अर्थातच ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बदनामी आहे, देवेंद्र फडणवीस सरकारची बदनामी आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना समज देण्याचा प्रयत्न त्यांचे पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। आणि याच अजित पवार यांच्या दालनात आता बैठक सुरू आहे। काही प्रमुख नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे ते या बैठकीला उपस्थित आहेत। यामध्ये मंत्री छगन भुजबळ असतील ते देखील या ठिकाणी गेलेले आहेत आणि माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्यामध्ये अँटी चेंबरमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांना आणखी काय समज दिली जाणार आहे, त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे की त्यांचं खातं बदललं जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र याचे पडसाद जे आहेत ते आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटू शकतात, कारण मुख्यमंत्री देखील प्रचंड नाराज आहेत ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत, माणिकराव कोकाटेंकडून असतील किंवा मंत्र्यांकडून ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा खराब होते आणि यामुळे मुख्यमंत्री नाराज असताना आता अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना समज दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अजित पवारांनी कान टोचल्याचं देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। रिद्धी, सुशांत, आता जसं तुम्ही म्हणालात की या घडामोडी आता मागच्या काही दिवसात वाढत आहेत, मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा झाला तिथे सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। इकडे दुसरीकडे खांदेपालटाची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे, त्या संदर्भातल्या बैठका होणार आहेत असंही कळतंय। एकंदरीत दिल्लीवारीनंतर या सगळ्या घडामोडी वेग घेत आहेत असं म्हणायचं का? ती आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दिल्लीमध्ये गेले होते आणि त्यांनी प्रमुख नेत्यांच्या त्यावेळी भेटीगाठी घेतल्या, अमित शहांची भेट घेतली होती। या दरम्यान ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मंत्र्यांची वक्तव्य आहेत, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचं वर्तणूक आहे त्यावरून याची दखल दिल्लीने देखील घेतलेली आहे आणि कुठेतरी याचमुळे देवेंद्र फडणवीस स्वतः आक्रमक झालेले आहेत, स्वतः नाराज आहेत। त्यांनी मंत्र्यांना समज देखील दिलेला आहे
मात्र आपण जर बघितलं असाल तर वारंवार कोण मंत्री अडचणीत आणतायत सरकारला, तर एकीकडे अजित पवार यांचे मंत्री असतील त्यांच्यामुळे सरकार अडचणीत येत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येते. त्यामुळे कुठेतरी या मंत्र्यांना एक लगाम घालण्याची गरज आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांना वाटतंय. आपण जर बघितलं असेल तर याआधी धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अजित पवार यांचे दुसरे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, हे आज नाही तर गेली अनेक त्यांची वक्तव्य जर पाहिली असाल तर संताप व्यक्त करणारी अशी त्यांची वक्तव्य आहेत. मग ती शेतकऱ्यांबाबतची वक्तव्य असतील, कधी सरकारला ते भिकारी म्हणतात, तर कधी सभागृहात त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे नक्कीच जे देवेंद्र फडणवीस हे प्रशासन, हे सरकार एक स्वच्छ प्रतिमेचं सरकार बनवू पाहतायत. त्या स्वच्छ प्रतिमेच्या सरकारला असे मंत्री जर तडा लावत असतील तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं खरं तर विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा. की अजित पवारांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात बोलत असताना अनेकदा यापूर्वी तुम्हाला माफ केलंय, मात्र आता या सगळ्या संदर्भात आता भान ठेवायला हवं अशा पद्धतीचा सज्जड दम दादांनी दिलाय असंही समजतंय. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे आणि अजित पवार हे स्वतः आता दोघंच अँटी चेंबरमध्ये आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रचंड अजित पवार नाराज आहेत. ते म्हणालेत की तुमची सातत्याने अशी विधानं येत आहेत, तुमची सातत्याने असं वर्तणूक होत आहे, अनेकदा आम्ही तुम्हाला माफ केलंय, मात्र यावेळी ज्या पद्धतीने तुमचं वागणं होतं, सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर तुम्ही दिलेलं स्टेटमेंट असेल की ती ॲड आली होती, ती ॲड मी बघत होतो आणि त्यानंतर लगेच 2 दिवसांनी तुम्ही सरकारबाबत वक्तव्य केलं, हे पक्षाच्या शिस्तीला धरून नाही आहे असं अजित पवार म्हणालेले आहेत. आणि अजित पवार यांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. आता अजित पवार त्यांचा राजीनामा घेत आहेत का हे बघावं लागेल, कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. सर्वस्वी निर्णय हा अजित पवार घेतील. अजित पवार फक्त समज देऊन त्यांना सोडतायत की त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतायत किंवा त्यांचं खातं जे आहे ते काढून दुसऱ्या कुणाला देत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र इथे मगासपासून जवळपास आता अर्धा तास होईल बैठक जी आहे ती सुरू आहे. आतमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही. हे अजित पवारांचं हे केबिन आहे, त्या केबिनच्या आतमध्ये अँटी चेंबर आहे. त्या अँटी चेंबरमध्ये कुणालाही सध्या प्रवेश दिला गेलेला नाही. फक्त अजित पवार, माणिकराव कोकाटे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित आहेत. आणि आज अजित पवार कॅबिनेटच्या आधी आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे त्या दालनाच्या बाहेरच तुम्ही आहात, तिथूनच आमच्यापर्यंत हे सगळे तपशील पोहोचवताय. त्यामुळे तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना या बातमीचे आपण तपशील सांगूयात. अजित पवार यांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे काही वेळापूर्वी आले. आता जवळपास 20 मिनिटं या सगळ्याला होत आलेली आहेत आणि यामध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेत. आता राजीनामा नको म्हणून आलात आणि या संदर्भातला आता कार्यकर्त्यांना सुद्धा अजित पवारांनी खडसावलेलं आहे. कोकाटेंचे कान टोचलेले आहेत असं समजतंय. सरकारची बदनामी तुमच्यामुळे होती असं कोकाटेंना अजितदादांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत अजित पवारांनी या भेटी दरम्यान कोकाटेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी बोलणार आहोत. सुशांत, आपण बघतोय की अजितदादांनी कडक शब्दात आता कोकाटेंवर नाराजी तर व्यक्त केलेली आहे, पण यावेळी सुद्धा फक्त नाराजी व्यक्त करून दादा थांबतील असं वाटतंय का? कारण राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जास्त जोर धरतीये कोकाटेंच्या. अगदी खरं आहे रीती. आपण जर बघितलं असेल तर पहिल्यांदा ही गोष्ट नाहीये. अनेकदा माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी समजवलेलं होतं, मात्र तरी देखील सातत्याने त्यांच्याकडून काहीतरी वादग्रस्त विधानं होत आहेत, कधीतरी ते सरकार विरोधात बोलत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कुठेतरी महायुतीकडून दबाव येताना पाहायला मिळत होता. कारण तुमचे मंत्री अशा पद्धतीने विधान करत असतील, अशा पद्धतीने त्यांचं सभागृहातलं वर्तणूक असेल तर ते महायुतीला परवडणारं नाही. कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि जनतेने जो आपल्याला कौल दिला आहे त्यामुळे जनतेच्या काही अपेक्षा देखील या सरकारकडून आहेत. ही भावना स्वतः देवेंद्र फडणवीसांची आहे आणि अशाच जर मंत्री अशा पद्धतीने वर्तणूक करत असतील, असे वागत असतील तर सरकारची प्रतिमा ही नक्कीच खराब होणार आहे. आणि याचमुळे अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांना समज देताना पाहायला मिळतात आणि त्यांचे कान देखील त्यांनी टोचलेले आहेत असं समजतंय. मात्र आता अजित पवार एवढ्यावर शांत राहणार का की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांचं खातं बदललं जाणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण आता बघतोय जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत. आतमध्ये कुणालाही जाऊ दिलेलं गेलेलं नाही. फक्त अजित पवार, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ
आतमध्ये आहेत. अजित पवार त्यांच्याशी, माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करतायत. चर्चेअंती काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीत खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणावर नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना ज्यावेळी प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते देखील म्हणाले होते, त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. आणि त्याचमुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंत्र्यांचं वर्तणूक असेल किंवा मंत्र्यांची जी भाषा आहे त्यावर नाराजी नक्कीच व्यक्त केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडून. मात्र त्याआधी अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत राष्ट्रवादीच्या. ते नेमकं काय आज निर्णय घेत आहेत ते बघणं महत्वाचं आहे. त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवारांना निर्णय घेताना खऱ्या अर्थाने पक्षाचे कार्यकर्त्यांची देखील भावना समजून घ्यायची. त्याचं प्रमुख कारण याआधी देखील अजित पवार यांचे एक मंत्री अडचणीत होते, त्यांना घरी बसावं लागलं. आता अजित पवार यांचे दुसरे मंत्री अडचणीत आहेत, त्यांना घरी बसवलं जातंय का? जर त्यांना घरी बसवलं गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक भावना जी आहे ती वेगळी तयार होऊ शकते. जसं तुम्ही म्हणताय सुशांत की कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावनांचा विचार अजितदादांना करावा लागेल. पण मगाशी जसं तुम्ही म्हटलात की छगन भुजबळ सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि दुसरा उल्लेख तुम्ही केलात की राजीनामा घेतला जातोय की खातं बदललं जातंय. या अनुषंगाने विचार करायचा झाला तर भुजबळांच्या उपस्थितीला किती महत्व आहे? आपण जर बघितलं असेल तर छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. कारण अजित पवार यांच्यानंतर जर कोण सिनियर असेल, वरिष्ठ असेल तर ते छगन भुजबळ आहेत. आणि अर्थातच जर माणिकराव कोकाटे यांचं खातं किंवा त्यांचा राजीनामा घ्यायचा असेल तर अजित पवार हे एकटे निर्णय घेणार नाहीत. पक्षातील काही प्रमुख नेत्यांसोबत बोलून चर्चा करतील. कारण सगळ्यांचं असं म्हणणं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, आता जर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला तर खरं तर राष्ट्रवादीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. कारण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदेचे देखील मंत्री वादग्रस्त विधानं करतायत, वादग्रस्त वागतायत, त्यांना का वाचवलं जात आहे, असा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. दुसरीकडे जर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर एक विरोधक आणखी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांची दोन्ही बाजूने कोंडी झालेली आहे. राजीनामा घ्यावा, खातं बदलावं की आणखी काही पर्याय द्यावा हे बघणं महत्त्वाचं ठरणार. आता सर्वस्वी निर्णय अजित पवार घेतील, मात्र त्याआधी काही प्रमुख नेत्यांशी ते बोलतील आणि आज संध्याकाळी देखील त्यांच्या प्रमुख आमदारांसोबत त्यांची बैठक असणार आहे. या बैठकीत देखील यावर चर्चा होईल आणि अजित पवार सगळ्यांना समज देतील. कारण अशा पद्धतीने पुन्हा कुठल्याच मंत्र्याचं किंवा आमदाराचं वर्तन जे आहे ते ऐकून घेतलं जाणार नाही. आणि त्याचमुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जवळपास आता अर्धा तास झालाय अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकी अंतीच निर्णय काय होतो हे समजणार आहे. जी अगदी. आणि नेमकं काय घडतंय राजीनाम्यासंदर्भात, काय निर्णय होतोय यासाठीचे पुढचे तपशील तुमच्याकडून आम्ही घेणारच आहोत. सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. एकंदरीत माणिकराव कोकाटे अजितदादांच्या भेटीसाठी आल्यानंतर आता अजितदादांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी सज्जड दम त्यांना दिलेला आहे असं समजतंय. बोलताना भान ठेवायला हवं असंही अजितदादांनी कोकाटेंना सुनावलंय. एकंदरीत अजित पवारांकडून कोकाटेंचा राजीनामा घेण्यासंदर्भातले संकेत दिले जात आहेत. मल्टीमीडिया पुढारीच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम, आता आपण बघतोय की कोकाटे अजितदादांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. छगन भुजबळ मुख्यमंत्री या भेटीमध्ये उपस्थित आहेत आणि भुजबळांच्या उपस्थितीमध्ये तिथे उपस्थिती असल्यामुळे राजीनामा खरंच घेतला जातो की फक्त खातं बदललं जात आहे, अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. कसं नेमकं याकडे पाहता येईल?